त्यांच्याशी. नाही 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 नाही, ती मीटिंग पोस्टपोन करा. ती एवढ्यात करायची नाहीये. मी आणखीन कोणाच्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही की देवांश कधी येणार. नाही, मला नाही चालणार ते. आत्ता जे प्रोजेक्ट सुरू आहेत त्याच्यावरती आपण काम करू. नाही नाही, ऑन गोईंग प्रोजेक्टवरतीच फोकस करू. बाकी काही करायचं नाहीये. हां, त्याचे डिटेल्स पाठवा मला. ओके ओके, ठीक आहे. बरं, बाय बाय. काय चाललंय तुमचं? आणि हे काय? ब्रेकफास्टच्या नावाखाली कॉर्नफ्लेक्स आणि दूध एवढंच आहे? म्हणजे आजही ब्रेकफास्ट म्हणून पॅक फूडच खायचंय? माझ्याच्याने नाही होणार. ड्रायव्हर, गाडी काढ, मी आले. काय चाललंय तुमचं? जे काही आहे ना ते स्पष्टपणे बोला. बोला पटकन. काही नाही आत्या, ते आपलं असंच. ऍक्च्युली मॅम, देवांश नाही येत ना आता ऑफिसमध्ये. तुम्ही एकट्याच आहात. तुमच्यावर खूप वर्कलोड येत असेल ना. आय नो, माझा तुमच्या ऑफिसशी काहीच संबंध नाहीये. पण ओंकार असं म्हणत होता की देवांश आता नाही आहेत, तर देवांशची जबाबदारी तुम्ही ओंकारला का नाही देत? ओ रिअली? याला असं वाटतंय की तुला नाही आत्या, ॲक्च्युली ना ही माझी आयडिया आहे. म्हणजे इनफॅक्ट मी विचार पण करत होतो खूप दिवसांपासून की आज ना उद्या तर मला ऑफिस जॉईन करायचं आहे ना. सो व्हाय नॉट नाव. आणि आत्ता आय प्रॉमिस यू, आय विल वर्क हार्ड. ओके फाईन, चल निघूया. खरंच? थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. त्याला काम शिकायला मिळणार आहे, तू का थँक्यू म्हणतेस? मॅम, नवरा आहे माझा आणि ओंकारच्या हॅपीनेसमध्येच माझा हॅपीनेस आहे ना. हो गॉड. तुझं झालं की ये बाहेर, वाट बघते मी. हो, आलोच. थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू थँक्यू. वा, रिलॅक्स. आता जा आणि मस्त छान ड्रेसअप करून जा. रेडी होतो मी, संध्याकाळी भेटू आपण. हा. अरे तिकडे कुठे चाललं तुला? रेडी होऊन आलो. तर याची ही अवस्था आहे. ऑफिसमध्ये जाऊन काय करणार आहे का? असो, ऑफिसमध्ये तर चाललाय ना. भैरवी मॅम पण ऑफिसमध्ये चाललायत, ओंकार पण ऑफिसमध्ये जाणार, मम्मी देवळात आहेत आणि रिया पण हु नोज. वा वा वा. अंजली, नाव यू आर द लेडी ऑफ द हाऊस. एकटीच. ला मज्जा येणार आहे आज. इथपर्यंत आले खरी, पण आता काय करू? आत जाऊ का? मी गेले आणि सईदेवांशला आवडलं नाही तर? आधीच ते माझे फोन उचलत नाहीत, त्यात मी असं आगंतुकपणे येऊन भेटले तर ते बरोबर नाही वाटणार. चुकच झाली माझी. मी इथे यायलाच नको होतं. परत केलेलंच बरं. आई, आई सावकाश. सई, आणि तुम्ही इथे कशा काय? आधीच तुम्हाला बरं नाहीये ना. त्यात एवढं ऊन आहे, काय गरज होती यायची? आई कशीच तू बाळा? ही ठीक आहे, पण मी आता तुम्हाला पाहिलं नसतं तर. तुम्ही आत चला, बसून बोलत या. सावकाश.
बसायचे. मी पाणी घेऊन येते. आणि आई, मला सांगा, तुम्ही घराबाहेर पडताना सकाळी नाश्ता केला होता ना, आणि गोळ्या घेतल्या होत्या का सकाळच्या? नाही, तुम्हाला बऱ्याचदा विसरायची सवय ना, म्हणून. घ्या पाणी प्या. आधी माझ्या सईला डोळे भरून बघू तरी दे. हे आधी. मला तर वाटलं तुम्ही दोघं आता माझ्याशी कधीच बोलणार नाही. असं का वाटलंय तुम्हाला? असं काही नाहीये. आणि खरं सांगू का, असं एकही क्षण जात नाही ज्या वेळेला मला तुमची, आपल्या घरच्यांची आठवण येत नाही. तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते मला. पण मला सांगा, तुम्हाला बरं नसताना एकट्या का बाहेर पडलात तुम्ही? राहवलं नाही ग मला. अच्छा, म्हणून मला असं न सांगता डायरेक्ट निघून जाणार होतात ना? मग काय करू मी? सतत तुमची काळजी वाटते, तुम्हाला भेटायची ओढ लागून राहते. पण तुम्ही दोघं मात्र माझा फोन उचलायचाच नाही ठरवलंय ना. तुम्ही कुठे आहात, कसे आहात, काही कळवलं नाही. मला वाटलं मी इथे आलेलं तुम्हाला आवडणार नाही, म्हणून परत जात होते. नशीब मी बघितलं, नाही तर मला न भेटताच निघून गेले असतात. सई, आधी मला सांग, तुम्ही माझा फोन का घेत नव्हतात? तू सुद्धा रागवलीस माझ्यावर? नाही आई, मी अजिबात रागावले नाहीये तुमच्यावर. मी फोन घेत नव्हते कारण तुम्ही ह्या अशा अवस्थेत राहताय हे मला बघवलं नसतं. आई, मला तुम्हाला मनस्ताप होऊ द्यायचा नव्हता. आणि देवांशी पण अजून कोणाशी बोलण्याची तयारी झालेली नाहीये. अगं, आपल्या माणसांशी बोलण्यासाठी तयारी व्हावी लागते का कधी? बस झालं हे सगळं. तुम्ही आजच्या आज माझ्याबरोबर घरी चला. आई, नाही, काही बोलू नकोस तू. मला खूप आठवण येते तुमची. आठवण तर मला पण खूप येते तुमची, पण आम्ही कशा परिस्थितीत त्या घरातून बाहेर पडलोय माहितीये ना तुम्हाला. तुम्ही परत आल्याशिवाय त्या घरची परिस्थिती बदलणार नाहीये सई. तुमच्याशिवाय ते घर अपूर्ण आहे. त्या घरावर हक्क आहे तुमचा. मग तुम्ही का अशा घरात राहताय? हे अशा घरात म्हणजे? काय वाईट आहे या घरात? वाव, काय कम्फी चेअर आहे. हा हा हा, ह्या चेअरवर बसून ब्लॅक कॉफी प्यायला मजा येईल. हॅलो, हां, माझ्या नवीन कॅबिनमध्ये एक ब्लॅक कॉफी पाठवा प्लीज. या, थँक्यू. एक सेल्फी तो बनता है बॉस. काय रे, काय चाललंय? अगं, ते नेटवर्क येत नाही आहे इथे. मी ना ॲक्च्युली ऑनगोईंग प्रोजेक्टबद्दल थोडं रिसर्च करत होतो. ते ठीक आहे, पण तू इथे का बसलायस? या चेअरवर बसायची परवानगी कोण दिली तुला? परवानगी? आत्ता आपलं सकाळीच ठरलं ना की दादाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आता मी सांभाळणार म्हणून. वाव, मी बायकोचा चांगलाच इन्फ्लुएन्स झाला तुझ्यावर. या चेअरवर बसायला ना योग्यता लागते, आणि ती तू अजून सिद्ध करायची आहेस. त्यामुळे आत्ता बाकीच्या स्टाफ बरोबर जाऊन क्युबिकलमध्ये बस. पण आत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी इथे तुझी आत्या नाही आहे, इथे मला मॅम म्हणायचं. येस मॅम. पण मॅम, सगळ्यांसोबत बाहेर का बसायचं? काही प्रॉब्लेम आहे का? हे बघ, या कंपनीत काम करायचं असेल तर माझे रूल्स फॉलो करावे लागतील, आणि या चेअरवर बसायचं असेल तर योग्यता सिद्ध करावी लागेल. आणि यातलं काहीच तुला ॲक्सेप्टेबल नसेल, यू आर फ्री टू गो होम.
हा यार मॉम, हा फॅन किती स्लो चालतो, किती गरम होत आहे. तुम्हाला काय बाबा, आता एसीची सवय झाली, मग आमचा फॅन स्लोच वाटणार. तोच एसी ऑन करून ना मस्त झोपणार होते मी. घरात कोणी नव्हतं माहितीये, ना तो हिंदोळा, ना त्याची आई, ना त्याची नाक खुपसणारी ती शूरपणखा बहीण. मग छान मस्त रिलॅक्स आराम केला असता ना मी घरी, पण नाही, तू बोलवून घेतलंस मला. अगं म्हणजे काय बोलवून घेतला? एक तर लग्नानंतर माहेरी आलीच नाहीयेस तू, पहिल्यांदा येतेस माहेरी. आणि शेवटी आई आहे मी तुझी. मला वाटतं माझ्या लेकीला भेटावं, तिचे थोडे लाड करावेत. हे लाड आहे, नुसतं कोल्ड्रिंकवर कटवणारच का मॉम तुम्हाला? मस्त काहीतरी चमचमीत बनव ना, टेस्टी. तुला माहितीये तिकडे जहागीरदारांकडे ना जे पाहिजे ते हवं तेव्हा मागवता येतं, पण इकडे आपल्याकडे असं काही नाहीये. इकडे तसं काहीच कसं नाही अगं. इकडे सुद्धा आपल्याला हवं तेव्हा ऑर्डर करता येतच की. हक्काची कूक आहे की आपल्याकडे. काय वंस, काय घाईघाईत निघालात कुठे? अहो पहिल्यांदा माहेरी आली आहे माझी लेक. तिच्याकडे बघून हसावसं सुद्धा वाटत नाहीये तुम्हाला? चालल्यात आपल्या तरा. नाही तसं नाही वहिनी, जाऊ दे ना मॉम. आत्याचा माझ्यातला इंटरेस्ट संपला आता. तिच्या लाडक्या लेकीला आणि जावयाला घराबाहेर काढलं ना, चिडली असणार ती. काही नाही ग, या आणि यांची लेक दोघी जळतात तुझ्यावर काय. ना तर काय, आत्ता विचार कर ना, आत्ताच इतक्या जळतायत दोघी, तर माझा नवरा जहागीरदार इंडस्ट्रीजचा मालक झाला तर काय होईल दोघींचं? जळून जळून काक होतील दोघी. अहो यांचं बघत काय उभ्या राहिल्यात आता. अहो तिच्यासाठी करा काहीतरी, पहिल्यांदा माहेरी आली आहे ती. भजी तळा चालतील ना ग? चालेल, धावेल मॉम. आत्या गो गो फास्ट फास्ट. देवा, अरे मला असं म्हणायचं होतं की सई का आली आहे इकडे? तुम्ही पत्ता दिला या घराचा? देवांश, काय बोलताय तुम्ही? अहो आई भेटायला आलात आपल्याला. देवा, मला माहितीये तू माझ्यावर रागवलायस, पण माझं ऐकून तरी ऐकून घेऊ तुझं का? ज्या जागेवर आम्ही राहतोय, ज्या जागेला आम्ही आमचं घर म्हणतोय, त्याचा अपमान करतेस तू. मी काय ऐकून घेऊ? आणि काय चाललंय तुमचं? काय ठरलंय का आळीपाळीने इथे येऊन आम्हाला त्रास द्यायचं? काल भैरवी आई आली होती, आज तू आली आहेस. काय चाललंय तुमचं? देवांश काय झालंय तुम्हाला? प्लीज शांत व्हा आधी. अहो आईंना बरं नाहीये तरी सुद्धा ते आपल्याला भेटायला आल्यात, आणि अपमानाचं काय घेऊन बसलात तुम्ही? आई खरंच आपला अपमान करतील का? त्यांना आपली काळजी वाटते ना, म्हणून ते आज घरी आल्या तिथे. आईला जर आपली काळजी असती ना, तर त्या दिवशी जेव्हा आपण घर सोडत होतो तेव्हा तिने काहीतरी म्हटलं असतं ना, पण तेव्हा काहीच बोलली नाही. तिचा लहान मुलगा तुमच्यावर वाटेल ते आरोप लावत होता, पण ती काहीच म्हणाली नाही त्याला. गप्प होती तेव्हा का? नाही असं नाहीये रे देवा. मी तर तुम्ही घर सोडून जाऊ नये म्हणून. हा माहितीये मला, तुला खूप त्रास होत होता, तुला रडायला पण आलं, तू आम्हाला समजवण्याचा पण प्रयत्न केला, पण जे करायला होतंस ते नाही केलंस तू. तुझ्या लहान मुलाला का नाही म्हणालीस की तुझी सून निर्दोष आहे, काहीच केलं नाही तिने? का नाही म्हणालीस? का गप्प होतीस तेव्हा? तुझा विश्वास नाही तुझ्या सुनेवर? नाही रे देवा, असं का बोलतोयस तू? माझं चुकलं, मला मान्य आहे, माझं खरंच चुकलं. मी तेव्हा बोलायला हवं होतं, पण घरात इतकं काय काय सुरू होतं ना, मी एकदम भांबावून गेले रे. मला काही सुचलंच नाही. देवा माफ करणार आहे मला. सई मी तुझी माफी मागते. खरं तर माझं दुर्दैव आहे, घरच्या लक्ष्मीला घर सोडून जावं लागलं आणि मला काही करता आलं नाही.
मी बघत राहिले. चुकलं माझं, मला माफ कर ना बाळा. आई काय करताय तुम्ही? हे बघा, आणि मी खरं सांगते, मी नाही रागवले तुमच्यावर. आणि मला माहितीये ना, जे काही घडले त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय आणि अजूनही होतोय. पण या सगळ्याचा दोष तुम्ही स्वतःला नका देऊ. तुमची खरंच काही चूक नाही या सगळ्यामध्ये. तुम्ही प्लीज शांत व्हा ना. मी बोलते देवांशी. एक देवांश प्लीज बोला ना त्यांच्याशी. काही बोलायचंय कोणाशीच? देव प्लीज सांगा तिला इथनं जायला. तिला सांगा इथनं जायला. असू दे सई, खरं तर मी इथे यायलाच नको होतं. मला तुम्हाला अजून त्रास होऊ द्यायचा नाहीये. जाते मी. आई प्लीज थांबा ना. आई प्लीज. आई थांबा ना. वा आत्या, मजा आली मजा. पण आता ना हे कांदा भजी बास, आता ना काहीतरी स्पायसी बनव. मस्त मिरचीची भाजी बनवतेस का? मिरची भाजी वंच करा करा, आणि अशाच करा बरं का, कांदा भजी सारख्या छान कुरकुरीत करा करा. ही काय करते इथे? हो काय करते म्हणजे? लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आली आपली लेक. तुमच्या चेहऱ्यावर का 12 वाजलेत? जरा तरी आनंद दिसू द्या की. बघितलंस मग, पॉप्सला ना काही कौतुकच नाहीये माझं. लायकी आहे का तुझी कौतुक करून घ्यायची? स्वतःच्या बहिणीला आणि दिराला घराबाहेर काढलंस आणि वर तोंड करून इथे येऊन भजी खात बसलीस. बास हा पॉप. मी नाही कोणाला घराबाहेर काढले, ते दोघं त्यांच्या कर्माने गेले. मग कसे वागतायत माझ्याशी? काय झालंय तुम्हाला? पहिल्यांदा माहेरी आली आपली लेक, असं का बोलताय बिचारीला? मधू, जाऊ दे ना, नको काही बोलूस, शांत राहा. माहित आहे, ही मुलगी डोळ्यासमोर असली ना तर मी नाही शांत राहू शकत. सगळं मुश्किल करून ठेवलं या कार्तीनी. आज वाटते मला हिचा बाप असल्याची. पॉप्स बास. मग मी आता ऐकून नाही घेणार हा? आणि काय म्हणालात तुम्ही? हा, तुम्हाला माझी लाज वाटते? अरे खरी लाज तर मला तुमची वाटते. लहानपणापासून का फालतू घरात जन्माला आलीये मी. भिकाऱ्यासारखं वाढवलंय तुम्ही मला. ना कधी चांगले कपडे, ना ज्वेलरी, ना कधी कसली हाऊस माऊस, कुठे फिरायलाही घेऊन नाही गेलात. फिरायला काय सध्या स्कूलच्या ट्रिपला नाही पाठवलं तर तुम्ही मला. कसे पाठवणार? तुम्ही स्वतः आयुष्यात कधी काही केलंच नाहीये ना. नुसते आपले टाळ्या घेऊन कुठं बसा, भजन आणि कीर्तन बास. आणि तुम्ही माझी लायकी काढता. स्वतःकडे बघितलंय का कधी? एक नंबरचे लूजर आहात तुम्ही, लूजर. ना तुम्हाला आयुष्यात कधी काही जमलंय पॉप्स, ना कधी जमणार आहे. अंजली बाबा, अहो काय करताय तुम्ही? नाही हो, मी तुम्हाला जसं वाटतं ना तसं. एक मिनिट, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. ही माझी मुलगी. मला माहिती आहे ती तुमची मुलगी आहे, पण ती आता माझी बायको पण आहे. आणि खबरदार जर माझ्या बायकोच्या अंगावर हात उगारला तर. थँक गॉड तू आलास. सई आणि देवांश घराबाहेर गेले, याचा ब्लेम पण हे लोक मला करत होते. बघितलंच, त्या सईमुळे माझं माहेर पण माझ्यापासून तुटतंय. जाऊ दे अंजली, ते आमचंच नुकसान आहे. आणि ज्या घरात तुझी किंमत नाहीये ना, त्या घरात थांबण्याची काहीच गरज नाहीये.
चल इथून. झालं झालं तुमचं समाधान? उलट्या काळजाचे आहात का हो तुम्ही? अहो, लेक पहिल्यांदा माहेरी आली होती, आज सुद्धा रडवलं तुम्ही तिला. पस्तावणार आहेस तू ललिता. एक दिवस हीच पोरगी तुला तोंड घाशी पाडेल ना, तेव्हा कळेल तुला. पस्तावेन आणि मी? उलट मला अभिमान आहे माझ्या लेकीचा. ओमीला कसं स्वतःच्या हातातलं बाहुलं करून ठेवलंय. जे मला जमलं नाही ते माझ्या लेकीने करून दाखवलंय. हो वंच, तुम्ही इथे काय उभं राहिल्यात तोंड बघत? झालं ना तुमच्या मनासारखं? झालं ना? जा ना आता, जेवढ्याची तयारी का. काय केलं तुम्ही देवांश? तुम्हालाही माहितीये ना, जे काही झालंय ते अंजलीमुळे झालंय. आणि घर सोडायचा निर्णय पण आपलाच होता. मग त्याचा दोष तुम्ही आईंना का देताय? या सगळ्यात त्यांची काय चूक आहे? फक्त एकदा त्यांच्या बाजूने विचार करून बघा ना. जेव्हा स्वतःचीच मुलं एकमेकांशी सतत भांडतात आणि हे त्यांना बघावं लागतं, याचा किती त्रास होत असेल त्यांना, याची कल्पना तरी करू शकता का तुम्ही? तरी सुद्धा त्यांनी सगळं नीट करण्याचा प्रयत्न केला ना, तेही बरं नसताना. का बघताय देवांश तुम्ही असं? खरं तर ना, सध्याच्या घडीला त्यांना आपल्या प्रेमाची गरज आहे. त्यांच्याशी प्रेमाने 2 शब्द बोलायचे तर दूरच, तुम्ही रडवलात त्यांना. जर तुम्हाला एवढाच राग आहे तर तो राग माझ्यावर काढायचा ना. मला बोलायचं होतं, माझ्यावर चिडचिड करायची होती. आईंना का बोललात तुम्ही? आणि तुम्हालाही माहितीये ना देवांश, तुमच्याशी बोलल्याशिवाय आईंचा एकही दिवस जात नाही. आणि जेव्हापासून आपण इथे राहायला आलोय ना, तेव्हापासून तुम्हाला बघणं तर दूर, साधा तुमचा आवाज ऐकला नव्हता हो त्यांनी. त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल याचा विचार करा ना थोडा. आज नाही, इथे फक्त आपल्या काळजीपोटी आल्या होत्या, त्याही एकट्याच, त्यांना बरं नसताना. कारण त्यांना वाटलं होतं की आपल्या दोघांना नाही आवडणार त्या आलेल्या. पण बळजबरीने मी त्यांना घरात घेऊन आली. मला वाटलं होतं एवढ्या दिवसांचा तुमचा अबोला आज मिटेल, तुम्ही बोलाल एकमेकांशी. हे सगळ्या गोष्टी तर दूरच राहिल्या. तुम्ही त्यांचा अपमान करून त्यांना घरी जायला सांगितलं. हे सगळं वागणं पटतंय तुम्हाला? बरोबर वागताय तुम्ही? बोला ना, तुमच्याशी बोलतेय मी. आता कुठे चाललात देवांश? आई